नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे पीक विमा संदर्भात. खरीप पीक विम्यापोटी जर आपण बघितलं तर 1624 कोटी रुपयाचं वितरण हे सुरू झालेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, 1624 कोटी रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण आता सुरू झालेले आहे आणि कशा पद्धतीने हे वितरणाची प्रक्रिया चालू झालेली आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. त्याचबरोबर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेच्या खरीप 2025 मधील हंगामात झालेल्या नुकसानापोटी जर आपण बघितलं तर राज्यातील 15 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता 1624 कोटी म्हणजे 1624 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर विशेष म्हणजे सर्वाधिक जर आपण बघितलं तर हा पीक विमा नांदेड जिल्ह्याला मिळालेला आहे. जर आपण बघितलं तर गेल्या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात जी हानी झालेली होती त्यामुळे भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले होते. अशातच जर बघितलं आपण तर खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यात केवळ 2 विमा कंपन्यांनाच कंत्राट मिळालेलं होतं 2025च्या खरीप हंगाम पीक विम्यासाठी. जर आपण बघितलं तर त्यात पहिली कंपनी होती ICICI लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी. आणि जर आपण बघितलं तर ह्या खाजगी कंपनीने कोणत्या जिल्ह्यांसाठी काम केलं तर धाराशिव, लातूर आणि बीड ह्या 3 जिल्ह्यासाठी फक्त या ICICI लोबार्ड कंपनीने काम केलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर लातूरमध्ये केवळ 19.76 कोटी एवढाच विम्याचे दावे मंजूर करण्यात आलेले होते. 19.66 कोटी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले होते आणि उर्वरित 10.39 लाखाची रक्कम जमा करण्याचे काम सुद्धा आता सुरू आहे. जर आपण बघितलं शेतकरी बांधवांनो, केंद्र शासनाच्या कृषी विमा विभागाच्या AIC मात्र गेल्या खरीप हंगामात उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. जी AIC कंपनी आहे ना, तिने अतिशय उत्तम अशी उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. AICने राज्यातील 9 समूहामधील शेतकऱ्यांच्या खात्यात 1603 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. यातून आतापर्यंत 1504 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा झालेले आहे. अशातच जर आपण बघितलं आणखी 99.14 कोटी रुपये जमा करण्याचे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. म्हणजे विभागातील जर आपण कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या खरीप हंगामात 17.17 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. जर आपण बघितलं एकूण 1623 कोटीचे दावे सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे. एकूण जर आपण बघितलं तर 1623 कोटी दावे जे मंजूर करण्यात आलेले आहे त्यातील 93%हून अधिक रक्कम जवळपास म्हणजे 1524 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा करण्यात आलेले आहे. राज्यभरातील 15.14 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत ही विमा रक्कम वाटली गेलेली आहे. विमा हप्त्यापुढे जर आपण बघितलं तर जमा झालेली रक्कम एकूण आहे 2407 कोटी. विमा कंपन्यांनी गेल्या खरीप हंगामात पीक विम्याच्या हप्त्यापोटी 2407 कोटी रुपये गोळा केले. त्यातील 541 कोटी रुपये शेतकऱ्यांचा हिस्सा होता. तसेच विमा अनुदानापोटी केंद्र व राज्य सरकारकडून 933 कोटी रुपयाचा निधी या विमा कंपन्यांना मिळालेला असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. जर आपण बघितलं तर राज्यातील 17 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या गेल्या खरीप पीक विमा भरपाई मंजूर झालेली असल्याची माहिती. त्यातील 94% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुद्धा झालेले आहे आणि उर्वरित जी दाव्याची रक्कम ती आहे ती सुद्धा जमा करण्याचे काम हे प्रगतीपथावर सुरू आहे, अशी माहिती वैभव शिंदे, मुख्य सांख्यिकी कृषी आयुक्तालय यांनी दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता जी रक्कम बाकी आहे ती सरसकट पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही लवकरात लवकर जमा होणार आहे, कारण ही प्रक्रिया जी आहे वितरणाची ती सुरू झालेली आहे. ही होती संपूर्ण माहिती. जर तुम्हाला आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.